मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पावसाची शक्यता आहे। गेले काही दिवस मुंबईत फारसा पाऊस पडला नाही, त्यामुळे तापमान वाढलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, मुंबईमध्ये काही दिवसांनंतर आज पुन्हा पाऊस बरसायला लागलेला आहे। मध्य रेल्वेवरही परिणाम झालेला आहे। रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे का आणि काही भागांमध्ये पाणी साचले का? काय एकंदरीत अपडेट्स? सुवर्णा, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज मध्यरात्रीपासूनच हा पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्ये मध्ये आहे ते जोरदार रिमझिम असा पद्धतीचा पाऊस आहे तो सध्या सुरू झालेला आहे। हवामान विभागाच्या वतीने देखील आहे ते ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस आहे तो पुढच्या 3 तासामध्ये पडेल असं देखील सांगितलं जात आहे। तर मुंबईतल्या जे रेल्वे आहे त्या रेल्वेवर देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो, कारण की मध्य रेल्वेची आणि सेंट्रल रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर कुठल्याही पद्धतीचा परिणाम आहे तो झालेला नाहीये, कारण की रिमझिम आणि मुसळधार असा पद्धतीचा पाऊस असल्यामुळे कुठल्याही सखल भागात सध्या तरी आहे ते पाणी आहे ते भरलेलं नाहीये। मात्र अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला तर जे मुंबईतले सखल भाग आहे या भागांमध्ये पाणी पुन्हा भरायला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।